नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत. सुरुवातीला पहलगाम हल्ल्याचे पडसाद उमटलेत. पाहूयात त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याचे 2 नवे व्हिडिओ समोर. झिपलाईनचा अनुभव घेत असताना अचानक मागे गोळीबार. गुजरातच्या अहमदाबादचे रहिवासी ऋषी भट्ट यांनी शूट केला व्हिडिओ. तर गोळीबाराचे आवाज ऐकल्यानंतर अचानक मागे गोळीबार झाल्यानंतरचा प्रकारही कॅमेऱ्यामध्ये कैद. दिल्लीमध्ये भारत आणि फ्रान्समध्ये एका महत्त्वाच्या संरक्षण करारावर स्वाक्षरी. भारत आणि फ्रान्समध्ये 26 राफेल सागरी लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी 63,000 कोटी रुपयांचा करार. भारतीय नौदलाची ताकद वाढणार. उत्तर युरोपच्या स्वीडन देशाकडून भारतीय सैन्याला काल गुस्ताफ रॉकेट लॉन्चर. सर्जिकल स्ट्राईकसाठी स्वीडनच्या साप कंपनीकडून भारताला संहारक शस्त्र. लष्कर प्रमुखांच्या भेटीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि पंतप्रधान मोदींमध्ये अर्धा तास बैठक. भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर चर्चा, तर सैन्य कोणत्याही कारवाईसाठी तयार. बैठकीनंतर राजनाथ सिंहांचं मोठं वक्तव्य. जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्याकडून 33 ठिकाणी सर्च ऑपरेशन. पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा शोध सुरू. दहशतवादी जंगलामध्ये लपल्याचा अंदाज. श्रीनगर पोलिसांकडून दहशतवाद्यांशी संबंधित ठिकाणी छापेमारी. 36 ठिकाणी श्रीनगर पोलिसांकडून छापेमारी. दहशतवाद्यांच्या कारवाया रोखण्यासाठी छापेमारी. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची बुधवारी बैठक. दिल्लीमध्ये सकाळी 11 वाजता बैठक पार पडणार. पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी. पहलगाम हल्ल्यानंतर प्रशासनाचा मोठा निर्णय. कुठल्याही पर्वतांवर इतर ठिकाणी ट्रेकिंगसाठी न जाता फक्त मुख्य पर्यटन स्थळांवरच नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घ्यावा. प्रशासनाच्या सूचना. पहलगाम हल्ल्याबाबत चीनकडून आंतरराष्ट्रीय चौकशीची मागणी करण्यात आली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर चौकशी व्हावी असं चीनचं मत. पहलगाम हल्ल्यानंतर चीननं भारताला संयम बाळगण्याचा सल्ला दिलाय.